डोळ्यातील पावसाची पडते धरणीशी गाठ अशा या सुंदर समयी आम्ही इयत्ता 7वी ब च्या मुली सादर करत आहोत परिपाठ. माणुसकी खूप कमी होत चालली, ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगते उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते. म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे सिद्धी जगताप. माझे नाव सिद्धी आहे. आज मी तुमच्या समोर सुविचार सादर करत आहे. आजचा सुविचार श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. धन्यवाद. धन्यवाद सिद्धी. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस नवीन उमेद घेऊन येत असतो आणि त्या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असले पाहिजे. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी येत आहे पल्लवी कांबळे. मी आज तुझ्यासमोर दिनविशेष सादर करणार आहे. आजचा वार गुरुवार. आजची दिनांक 9 एप्रिल 2026. भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्ली येथे बॉम्ब फेकला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ऐतिहासिक लोकलहरी करारात. धन्यवाद पल्लवी. आयुष्यात कठीण प्रसंग हे येतच असतात, पण या कठीण प्रसंगी योग्य बोध घेऊन आपल्याला यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे नमस्कार. माझे नाव श्रुती जाधव आहे. मी तुमच्यासमोर बोधकथा सादर करत आहे. माझ्या बोधकथेचे नाव आहे मैत्री असावी तर अशी. एक कबूतर व एक मुंगी चांगले मित्र होते. एकदा मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी नदी काठावर गेली, पण तिचा पाय घसरला, ती पाण्यात पडली. ते कबुतराने बघितले. कबुतराने झाडाचे वाळलेले पान तोडून मुंगीजवळ फेकले. मुंगी त्या पानावर चढली व सुरक्षितपणे बाहेर आली. तिने बघितले फासे पारधी कबुतराची शिकार करण्यासाठी बसला होता. ती त्या फासे पारधीच्या पायाला जोरात चावली. तो जोरात ओरडला. कबूतर सावध झाला. कबूतर तेथून उडून गेला. अशा प्रकारे मुंगी व कबूतर या दोघांचाही जीव वाचला. तात्पर्य: संकटकाळी जो मदत करतो तोच खरा. धन्यवाद श्रुती. आपणा सर्वांना काही प्रश्न पडत असतात, सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणिक. आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहे. बघू तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देता येतात का? म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे गौरी पुंड व समीक्षा. नमस्कार. माझे नाव गौरी आहे. आज आम्ही तुम्हाला काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणार आहोत. प्रश्न पहिला: आपल्या शाळेची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर: 1972 या रोजी आपल्या शाळेची स्थापना झाली. बरोबर. प्रश्न दुसरा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर: शहाजीराजे. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते. प्रश्न तिसरा: महाराष्ट्रातील राज्य प्राणी कोणता? उत्तर: शेकरू. महाराष्ट्रातील राज्य प्राणी शेकरू आहे. आजपर्यंत आपण सर्वजण सरळ पाडा म्हणत आलो, म्हणून आजचा उलटा पाडा घेऊन येत आहे सोनाक्षी. नमस्कार. माझे नाव सोनाक्षी आहे. आजपर्यंत आपण सर्वजण सरळ पाडा म्हणत आलो आहोत, परंतु आज मी तुमच्यासमोर 8चा पाडा सादर करणार आहे. 8 10 80, 8 9 72, 8 8 64, 8 7 56, 8 6 48, 8 5 40, 8 4 36, 8 3 24, 8 2 16, 8 9. काही गोष्टीचा शेवट गोड अशा आभाराने होत असतो, म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी येत आहे. आज मी तुमच्या पुढे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे. आमच्या परिपाठास परवानगी दिल्याबद्दल आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांचे आभार व आमच्या परिपाठास मार्गदर्शन केल्याबद्दल श्री मुसळकर सर, वाडेकर सर व सर्व शिक्षकांचेही आभार व तुम्ही सर्वांनी आमचा परिपाठ शांतचित्ताने ऐकल्याबद्दल धन्यवाद साईश्वरी. काही जाता जाता एवढेच म्हणेन की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारा वयास कुणी वाट कुणाची पाहू नका. येईल तारा वयास कुणी वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका. जिंकल्याशिवाय राहू नका. धन्यवाद.